आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणार आहोत कारण जवळपास 5 वर्षांआधी कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलं। जिकडे बघावं तिकडे याच आजाराची दहशत पाहायला मिळत होती। अनेक देशांमध्ये तर कोरोनामुळे मृतांचे खच आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली होती। कोरोना व्हायरस हा इतक्या प्रमाणावरती पसरला की संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन लावावं लागलं। देशभरांमध्ये आणि विदेशातही हेच चित्र पाहायला मिळालं। कोरोनामुळे जनावरं मोकाट आणि माणसं घरात असंही चित्र आपण अनेक वेळा अनुभवलं। तशीच काहीशी स्थिती आत्ता या घडीला चीनमध्ये पुन्हा पाहायला मिळतेय। चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या असून हे सर्व काही HMPV नावाच्या एका विषाणूजन्य आजारामुळे घडत असल्याचं सांगण्यात येत आहे। HMPV म्हणजेच मायकोप्लाझ्मा निमोनियाचा चीनमध्ये झपाट्याने प्रसार होतोय आणि यामुळे आरोग्य यंत्रणा देखील चिंतेत आलेल्या आहेत। तर हा HMPV व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत याची संपूर्ण माहिती नोंद करून घ्या। तर एकंदरीतच या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती आपण यावेळेला पाहणार आहोत ती म्हणजे काय आहे HMPV व्हायरस। तर ह्यूमन मेटाप्युनोव्हायरस हा व्हायरस जो आहे तो RNA व्हायरस म्हणून ओळखला जातो। HMPV व्हायरस हा निमोव्हायरेडिया या कुटुंबामधील आहे। तर 2001 मध्ये डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध लावलेला होता। 2001 मध्ये डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध लावला, त्यामुळे आता संपूर्ण जगाला HMPV ची चिंता होऊ लागलेली आहे। या व्हायरस संदर्भात आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर HMPV व्हायरसचा प्रसार नेमका कशा पद्धतीने होतो त्यावर एक नजर। श्वसन संक्रमणाला कारणीभूत तो ठरत असतो। खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे तो पसरतो। तर संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील तो वेगाने पसरतो। मुलं आणि वृद्धांना व्हायरसची वेगाने बाधा होते। तर HMPV संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा आहे। तर व्हायरस पासून बचाव करायचा असेल तर कुठल्या उपाययोजना किंवा काय काळजी घ्यायला हवी त्यावर एक नजर। मास्क लावावा लागतो, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागतं, तर वारंवार हात स्वच्छ धुवावे लागतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।